मालवण इथल्या राजकोट पुतळा प्रकरणातील फरार असलेल्या कोल्हापुरातील बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय। मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मालवण पोलिसांकडून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे सह बांधकाम सल्लागार चेतन पाटील फरार होता। त्यामुळे चेतन पाटील फरार झाल्यापासून मालवण पोलीस कोल्हापुरात ठाण मांडून होते। दरम्यान कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रात्री उशिरा चेतन पाटील याला ताब्यात घेऊन सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सांगितलंय। 26 ऑगस्ट रोजी जी मालवण या ठिकाणी घटना घडली होती त्या घटनेच्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 133 हा दाखल करण्यात आलेला होता। 2 व्यक्तींविरुद्ध। यामधील एक जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते आरोपी ते कोल्हापूरचे रहिवासी आहेत। 26 तारखेपासून ते फरार झालेले होते। या अनुषंगाने 27 तारखेपासून सिंधुदुर्ग पोलिसांचे एक पथक कोल्हापूरमध्ये तपासासाठी आलेलं होतं। त्यांना देखील मदत कोल्हापूर पोलिसांनी पुरवलेली होती। या घटनेच्या अनुषंगाने आणि आरोपीच्या अनुषंगाने 4 पथकं स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरची तयार करण्यात आलेली होती। त्यामध्ये सदर जो आरोपी आहे पाहिजे आरोपी त्याच्या कुटुंबियांकडे देखील चौकशी करण्यात आली। त्याचा काही मित्र परिवार आहे त्याच्याकडे देखील चौकशी करण्यात आली। काही तांत्रिक तपास देखील करण्यात आला। या तपासाच्या अनुषंगाने काल रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान सदर आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या पथकाने ताब्यात घेतलं। त्यानंतर जे सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये आलेलं होतं त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे या आरोपीला। आणि काल रात्री उशिरा सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक या आरोपीला घेऊन मालवण या ठिकाणी गेलेलं आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया करून इतर उरलेला पुढील तपास आता सिंधुदुर्ग पोलीस करतात। स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही चौकशी केली आहे का? प्राथमिक चौकशी नाही, गुन्हा हा त्या ठिकाणी दाखल असल्यामुळे आणि सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी उपलब्ध होतं तात्काळ। त्यामुळे त्याच्या आरोपीकडे विशेष काही अशी चौकशी कोल्हापूर पोलिसांनी केलेली नाही। पुढील सर्व तपास आता सिंधुदुर्ग पोलीस करतात।